आणि ही थेट दृश्य आपल्यासाठी एबीपी माझाच्या स्क्रीनवर घेऊन आलाय तो माझा सहकारी विजय केसरकर। सगळ्या जणांचं आता अतिशय टेन्शन मध्ये आहेत की नेमकं काय होणार, आणि ती दृश्य आपल्याला पाहायला मिळाली केवळ आणि केवळ एबीपी माझाच्या स्क्रीनवर। मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची भारताची मान उंचावली आहे। रायफल 3 पोझिशन 50 मीटर हे अंतर असतं, ओपन रेंज असते। 3 पोझिशन म्हणजे पहिल्यांदा निलिंग, गुडघ्यावर ओढवून, मग प्रोन, झोपून आणि त्यानंतर स्टँडिंग उभं राहून अशा पद्धतीचं मला खात्री होती मला मला खात्री होते मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती। भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यानं तिरंगा आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो। धन्यवाद। सगळी भारत देशात सगळा झेंडा फतकरला त्याचा अभिमान आहे मला। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला खूपच अभिमान वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी एक ब्रॉन्झ मेडल मिळालं, त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे। काय कशा पद्धतीने सपोर्ट केला तुम्ही फॅमिली म्हणून? गेले अनेक वर्षे, गेले 14-15 वर्षे आम्ही त्याच्यासाठी जे परिवारानं कष्ट सोसलेलं आहे ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही। फार मोठा तपश्चर्या आमची आहे आणि यामध्ये त्याचं फार मोठं कष्ट जे आहे त्याचं कष्ट फार मोठं आहे हे आम्ही विसरून चालत नाही। आमच्या परिवाराचं योगदान आहेच, त्याशिवाय त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाली देशपांडे मॅडम, हे यांचं फार मोठं श्रेय आहे, कारण त्यांना परवाच गुरुपौर्णिमेची बोलून दाखवलेलं आहे की माझ्या त्या कोचच नाहीत दीपाली देशपांडे मॅडम, तर त्या माझ्या आई सुद्धा आहेत आणि तेवढ्या माझी ते काळजी घेत आहेत। त्यामुळं दीपाल देशपांडे यांचं तितकंच आमच्या इतकं त्यांचं ते श्रेय आहे असं मी समजतोय आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे, यामुळे हे त्याला पुण्यही मिळालेले आहे। माझी आई, माझे आजोब, माझे वडील या सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठं केलं। माझ्या दोघा भावांना, आम्ही दोघे शिक्षक आहोत आणि त्यांच्या कष्टाचं सिद्ध झालेलं आहे। आम्ही आता मॅच बघताना अगदी आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं। खरोखर आम्ही सुवर्ण पदकाच्या आशेनं बघत होतो, पण दुर्दैवानं आम्हाला मिळालं नसो, पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलग्यानं खाली पडू दिला नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो। नक्कीच मला अभिमान वाटतो की या जिल्ह्यामध्ये विशेषतः आणि महाराष्ट्रामध्ये बोललं जातं की कुसाळे म्हणजे नेमबाजी, कारण यापूर्वी जयसिंगराव कुसाळे नावाचे आमचे एक फार मोठे नेमबाज होऊन गेलेत, ते वारलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहोत का असं आम्हाला विचारलं जातं, पण त्यांचा परिवार वेगळा, आमचा वेगळा, त्यांचं गाव वेगळं, आमचं गाव वेगळं आणि पण या ठिकाणी कुसाळे परिवाराचं आणि महाराष्ट्राचं, जिल्ह्याचं, देशाचं नाव स्वप्नीलनं अगदी चांगलं केलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो। आणि माझं गाव छोटं गाव आहे, 1200 वस्तीचं माझं गाव आहे, आमच्या परिवाराचं गावाचं नाव त्यानं उज्ज्वल केलं, यात मला फार मोठा आनंद वाटतो। हा, जर माणसाची मोठी इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी अगदी खडकावर सुद्धा असो, डोंगरामध्ये असो, कुठेही माणूस असो तो आपला चमक दाखवू शकतो, हे त्यानं स्वप्नीलनं अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे। कारण भले पैसा जवळ असो नसो, जर मेहनत असेल आपल्या अंगामध्ये, आपली इच्छाशक्ती मोठी असेल तर त्या ठिकाणी मात्र माणूस आपलं करिअर त्या टोकापर्यंत पोहोचू शकतो, हे त्याच्या कार्यातून सिद्ध झालेलं आहे। हाँ, स्वप्निल ने जो आज पदक जीता है, यह पदक हमें सारे देशवासियों के लिए समर्पित किया है उन्होंने। आज हमें गर्व है कि स्वप्निल का एक स्वप्न था कि मुझे ओलंपिक में पदक जीतना है, अपने परिवार के लिए, गांव के लिए, सारे देशवासियों के लिए उसने पदक जीता है।
हमें सभी लोगों को इसका गर्व है, अभिमान भी होता है। कितने साल से स्वप्निल एक मेहनत कर रहा है? जब स्वप्निल ने 8वीं कक्षा पास की तब से यह अपने नेमबाजी का सराव करता रहा। आज तक उन्होंने कभी अपने इस खेल में कभी आलस नहीं किया, कोई दिरंगाई नहीं की। हमेशा एक दिन वो खाना खाने के लिए रुकता था, लेकिन अपना प्रैक्टिस कभी नहीं उसने रुका दिया। मुझे गर्व है कि हमेशा ये हम जब फोन करते थे तब यह हमेशा अपने प्रैक्टिस में रहता था। अपने फायरिंग का आवाज हमें सुनने मिलता था। जब हम फोन करते तब हमें अच्छा लगता था। कसं स्वागत आता स्वप्नीलचं करणार आहे, कारण तो आता एक अभिमानाचा क्षण घेऊन परततोय। हा, आम्ही नक्कीच या ठिकाणी अगदी कोल्हापूरपासून त्याचं जंगी स्वागत करू आणि माझे सारे गाववाले, सारे माझे मित्र, नातेवाईक, आम्ही सगळेजण त्याचे अगदी चांगल्या प्रकारे स्वागत करू, या ठिकाणी जल्लोष करू आणि देशाचा तिरंगा ध्वज हमेशा के लिए, सिर्फ आज नहीं हमेशा के लिए हमें ऊंचाई देंगे। आपण ज्यावेळेला मॅच बघत होता त्यावेळेला मनामध्ये काय भावना येत होत्या? अगदी काही पॉइंट न पुढे मागे होत होता. हो, अगदी मनामध्ये घालमेल फार मोठी होती, कारण काही पॉईंट तो मागे पुढे होत होता आणि त्यामुळं ज्यावेळी तो 6व्या स्थानावरून 5व्या स्थानावरती आला, 5व्यावरून तो ज्यावेळी 4थ्या स्थानावर आला, 3ऱ्यावरती आला, त्यावेळी अगदी धाकधूक होती. ज्यावेळी तो 3ऱ्या स्थानावर आला त्यावेळी मला वाटत होतं की खरंच तो 2ऱ्या स्थानावर येतो की काय. आणि